Yes, today we will discuss about electric lines of force. कुठला इलेक्ट्रोस्टॅटिक 12th स्टँडर्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता बघा, माणूस ज्या मार्गाने जातो त्याला पायवाट म्हणतो. एसटी ज्या मार्गाने जाते त्याला हायवे म्हणतो. रेल्वे ज्या मार्गाने जाते त्याला रेल्वेज असं म्हणतो. विमान ज्या मार्गाने जातं त्याला एअरवेज असं म्हणतो. तसं पॉझिटिव्ह चार्ज ज्या पाथनं मूव्ह होतो, काय पॉझिटिव्ह चार्ज ज्या पाथनं मूव्ह होतो त्या पाथला, कर पाथला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय? कर पाथ आहे आणि त्याला काढलेली टँजंट काय दाखवते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बघा, डेफिनेशन समजून घ्या. हा काय कर पाथ आहे, त्याला काढलेली टँजंट काय रिप्रेझेंट करते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि ही लाईन कर पाथ काय रिप्रेझेंट करते? स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे तीन गोष्टी सांगितल्या त्या डेफिनेशन मध्ये. व्हॉट इज द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज अ कर पाथ. कर पाथ विच रिप्रेझेंट स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. आणि ते काय रिप्रेझेंट करतो? विच रिप्रेझेंट स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्याला काढलेली टँजंट काय रिप्रेझेंट करते? टँजंट ड्रॉन टू इट गिव्स डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बघा, नीट समजून घ्या. व्हॉट इज द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स? इट इज डिफाइन्ड एज द कर पाथ. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज डिफाइन्ड एज कर पाथ विच रिप्रेझेंट स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. ते काय रिप्रेझेंट करते? इलेक्ट्रिक फील्ड किती आहे त्याची स्ट्रेंथ रिप्रेझेंट करते. आणि त्याला काढलेली टेन्शन काय रिप्रेझेंट करते? इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. आणि मग डेफिनेशन सांगायचं. व्हॉट इज द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स? इट इज डिफाइन्ड एज द कर पाथ which represents strength of the electric field and tangent drawn to it gives the direction of electric field. बरोबर, हे काय कर पाथ आहे. which represents strength of the electric field, त्याची क्षमता किती इलेक्ट्रिक फील्ड आहे ते. आणि त्याला काढलेली टँजंट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि मग आपण त्याच्या प्रॉपर्टी बघायच्या. काय बघायच्या? प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. फर्स्ट प्रॉपर्टी, lines of force start from positive charge and end on negative charge. बघा, लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्जला स्टार्ट होते आणि निगेटिव्ह चार्जला थांबते. कसं म्हणणार? लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड ऑन निगेटिव्ह चार्ज. सेकंड पॉइंट, कुठलीही लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही. असे त्या पॅरललच जातात, अशा क्रॉस होत नाहीत, एकमेकाला छेदत नाहीत. काय म्हणायचं? लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. एक लाईन्स ऑफ फोर्स दुसऱ्या लाईन्स ऑफ फोर्स मध्ये इंटरसेक्ट होत नाहीत. बरोबर, लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. नंतर लाईन्स ऑफ फोर्स ही कशी असते? सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन असते. ही काय? सरफेस. आणि त्याची डायरेक्शन कशी असते? परपेंडिक्युलर टू द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर. थर्ड प्रॉपर्टी काय? लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ चार्ज कंडक्टर. फोर्थ, बघा, टँजंट ड्रॉन टू द लाईन्स ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ही काय काढली? टँजंट. कुणाला टँजंट काढली? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला. आणि ही टँजंट काय दाखवते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बघा, चार प्रॉपर्टी नीट लक्षात ठेवा. लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होते आणि निगेटिव्ह चार्जला थांबते.
लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, एंड ऑन निगेटिव्ह चार्ज. कुठलीही लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत. लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. नंतर लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ चार्ज कंडक्टर. फोर्थ, टँजंट ड्रॉन टू द लाईन्स ऑफ फोर्स गिव्ह द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे लाईन्स ऑफ फोर्सला आपण टँजंट काढली तर ती काय दाखवते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. फोर्थ, फिफ्थ, बघा, लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर. लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर. ती लाईन्स ऑफ फोर्स कंडक्टर मधून पास होत नाही, बट दे कॅन पास थ्रू इन्सुलेटर. ते इन्सुलेटर मधून, कंडक्टर मधून पास होत नाहीत, इन्सुलेटर मधून पास होतात. 6, बघा, लाईटची इंटेन्सिटी जर जास्त असेल तर लाईन्स आर क्लोजली स्पेस्ड. लाईन्स ऑफ फोर्स आर क्लोजली स्पेस्ड. आणि इफ इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज लेस, इंटेन्सिटी जर कमी असेल, देन लाईन्स आर वाइडली सेपरेटेड. बरोबर. 7th, एक लाईन्स ऑफ फोर्स दुसऱ्या लाईन्स ऑफ फोर्सवर प्रेशर एक्झर्ट करते. ही पहिली लाईन्स ऑफ फोर्स, हे दुसरी लाईन्स ऑफ फोर्स, तिसरी. दोन लाईन मध्ये काय होतं? प्रेशर एक्झर्ट होतं. आणि यालाच काय म्हणायचं? लॅटरल प्रेशर. लाईन्स ऑफ फोर्स एक्झर्ट लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. आणि 8, लाईन्स ऑफ फोर्सची टेंडन्सी काय असते? कमी लेंथ मधून पास होते. दे हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इट्स लेंथ. They have tendency to contract its length. अटीची अटी प्रॉपर्टी पुन्हा एकदा बघा. लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होते, निगेटिव्ह चार्जला थांबते. लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, एंड ऑन निगेटिव्ह चार्ज. लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. Lines of force are always perpendicular to the surface of charge conductor. Tangent drawn to the lines of force gives direction of electric field. Lines of force do not pass through conductor, but they can pass through insulator. If intensity of electric field is large, lines are closely spaced, and if intensity of electric field is less, lines are widely separated. Each line exert lateral pressure on each other. एक लाइन पर दुसऱ्या लाइन्स ऑफ फोर्स वर प्रेशर एक्झर्ट करते, आणि दे हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इट्स लेंथ. बघा, एक एक प्रॉपर्टी नीट समजून घ्यायची. पहिला आपण काय पाहिलं बघा, लाइन्स ऑफ फोर्स म्हणजे काय? पाथ आहे. कुणाचा पाथ आहे? पॉझिटिव्ह चार्जचा. बरोबर. म्हणजे तो कसा आहे? कर्व पाथ आहे आणि पॉझिटिव्ह चार्जचा असणार आहे. आणि तो काय रिप्रेझेंट करतो? स्ट्रेंथ. इलेक्ट्रिक फील्ड कमी आहे की जास्त आहे. आणि त्याला काढलेली टँजंट काय रिप्रेझेंट करते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि मग डेफिनेशन केली. इट इज डिफाइन्ड ॲज कर्व पाथ which represent strength of electric field, and tangent drawn to it gives direction of electric field. कळालं कसं? सहजासहजी. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा.